याच्यात 3 राग मिक्स आहे. एक पटदीप, शिवरंजनी आणि पिलू. पहिला पटदीप रे
देवा हे चिदान देगा देवा तुला विसरून व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी न लगे मुक्त्यानी संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावी आम्हासी गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी विठ्ठल दान देगा देवा बेस कमी करत आहे आवाज कडक राहतो आम्हाला कडक पाहिजे हे चिदान देगा देवा तुझा विसरून व्हावा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्रीचरण श्रीगुरूंचे ते नमस्कारून या ओम नमो ज्ञानेश्वरा Hare
समजो चराचरी मी कळा कुसरी काहीच नेने बोलतो वचन्याची भाविका आथोले तबल धाम महेम शैलाम देहम धनुज वन कृशानम ध्यानी नामाग्र सखा लागुन निदानम वानरानाम दिशम रघुपती प्रिय भक्तों वाचनमा शरण शरण जे हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मजदावया सुबटा धन्याच दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा सिन गेला मज वाटे त्यासी अलिंगण द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे विठाला दिगा देवा तुझा विसरून व्हावा गुण गाईन आवडी हीच माझे सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला भंग महान भगवत भक्त वैरागीचे महामेरू विश्ववंदन विश्वभूषण जगद्गुरु तुकाराम महाराजांचा सर्वांच्या परिचयाचा आजच्या कीर्तन रूपी सेवी करता निवडलेला भंग जगद्गुरु तुकाराम महाराजांचा असून चार चरणाचा असून मागणी प्रकरणातील आहे विठाला आणि महाबळेश्वर संस्थान म्हणजे पांगरखेडा आणि यात्रा अमृत महोत्सव सोहळा तसेच संगीत श्री रामचरित्र मानस कथा सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण श्री महादेव भगवान शंकराच्या कृपाशीर्वादाने अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने सर्व संत भंतांच्या कृपाशीर्वादाने अखंड हरिण सप्त्याचं नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. महादेव कृपेने असणारे गावकरी मंडळीच्या सहकार्याने परमपूज्य गुरुवर्य शंकर महाराजांच्या आशीर्वादाने श्री हरिभक्तपरायण शेषराव महाराजांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आयोजन या ठिकाणी होत आहे. तसेच गावातील असणारे सर्व गावकरी मंडळी पहारेकरी टाळकरी सर्व गावकऱ्यांच्या सहकार्याने अखंड हरिनाम सप्ताहाचं नियोजन आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. तसेच असणारे सर्व ठिकठिकाणच्या परिसरातून आलेले महाराज मंडळी टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य वादनाचार्य ऐकणारे वंदनीय सज्जन सद्भक्त आणि माता मौली आपल्या सर्वांच्या आशीर्वादाच्या बलावर अतिशय धावत्या वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी सेवा होईल. सर्वांना हात जोडून एक नम्रतेची विनंती राहील की जे विठ्ठल उस्तर कोणी जागा सोडायची नाही. एवढं सांगून जर ना ऐकण्याचा प्रयत्न केला नारदाच्या गादीवर खोटं सांगणार नाही त्या माणसाला घरी जाऊस तर काहीच होणार नाही. घाबरायचं नाही. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाहुले म्हणून अतिशय खेळबिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी असणारी सेवा होईल. फक्त असणारा आज विठ्ठल उस्तर कुणी जागा सोडायची नाही. विठ्ठला खरोखर असणारा या ठिकाणी असणारी रामचरित्र मानसास असणारी कथा रामायण कथा आपल्याला ऐकायला मिळत आहे. त्यांच्या कुशल अमृतवाणीतून आपल्याला त्या ठिकाणी ऐकायला मिळत असे आदरणीय वंदनीय परमपूजनीय असणारे शेषराव महाराज पांगरखेडा याच गावातील असणारी जन्मभूमीच आहे त्यांची आणि त्यांच्या मुखारवरून आपल्याला कमलवाणीतून त्यांना आपल्याला सर्वांना श्रवण करायला मिळते. आपलं परम भाग्य बडे भाग मानुष तनु पावा सुर दुर्लभ सव ग्रंथनी गावा. देवाला सुद्धा दुर्लभ आहे असा मनुष्य जन्म तुम्हा आम्हाला मिळाला महाराज. आणि म्हणून असं असणारा आपल्याला भगवान परमात्म्याचं नामचिंतन ते करता येतं महाराज. इतर जन्मामध्ये काही करता येत नाही. पशु काय पाप पुण्य जाणती उत्तम मध्य भोग भोगिती म्हणून जे काही कळतं ते मनुष्य जन्मामध्ये. आणि म्हणून आपल्याला आपण परम भाग्यवान समजायचं की त्या ठिकाणी असणारे आणि सर्वजण गुणीजन मंडळी या ठिकाणी आहेत महाराज. सगळे गुणीजन मंडळी आहे की नाही. सर्वांचं नाव मला काही माहिती नाही परंतु सर्वांच्या विषय आदर आहे. मृदंगाचार्य आहेत येणेकरी बाबा आहेत पीटी मास्तर नाहीत का तुला म्हणून असं असणारं सर्व गुणीजन मंडळी आहे. आणि म्हणून आता जो असा असणारा विषय असतो त्या ठिकाणी देवाला मागणी असते. 8 दिवस त्या ठिकाणी आपण एखाद्या ठिकाणी काम जर केलं तर 8व्या दिवशी आपण पगार मागत असतो मालकाला आहे की नाही. तसे आज आपला पगारीचा दिवस आहे. त्या ठिकाणी देवाला मागत असताना साधू संत जे काही देवाला मागतात ना महाराज मागावं लागतं त्या ठिकाणी. पण मागत असताना काय मागावायची बुद्धीसुद्धा अवगत पाहिजे आहे की नाही.
मनसी तरी काही महागा आणि हेची देगा पांडुरंगा. पांडुरंग परमात्म्याची मान देते असणारं पांडुरंग परमात्म्याची मान जगद्गुरु तुकाराम महाराज 8व्या पिढीपर्यंत बोलवांच्या वंशामध्ये ती जन्माला आले. 8 पिढीपर्यंत त्यांची सारखी महिनावारी होती महाराज. नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी या हेतूप्रमाणे त्यांची वारी. आणि 8व्या पिढीपर्यंत असं ओझं झालतं देवाकड की रावळामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज आले. त्यानंतर पांडुरंगाची मान आपोआप अशी खाली व्हायची, कारण ओझंच एवढं झालं. ते म्हणायचे काहीतरी माग, आणि हे काहीच मागत नव्हते. आणि संत देवाला मागत असतात ना, ते स्वतःसाठी काहीच मागत नाही. बघा प्रत्येक संताकडे बघा, देवाला मागत असताना काय मागतात? काहीच नाही. तसं आज मागणीचा विषय आहे, देवाला काय मागायचं. तर मनसी तरी काही मागा याची देगा पांडुरंगा. पण मागायचंय काय? जगद्गुरु तुकाराम महाराज मोठी हस्ती महाराज त्या ठिकाणी राघवे सागरात पाषाण तारिले तैसे तुकोबाचे अभंग रक्षिले. केवढा मोठा अधिकार आहे. एवढा मोठा अधिकार असताना सुद्धा ते नतमस्तक करून म्हणतात, ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा. मागत असताना काय? साधू संतांनी सर्वांनी देवाला काही जी मागितलं असेल ना, ते स्वतःसाठी काहीच मागितलं नाही, तुमच्या आमच्या जनकल्याणासाठी मागितलं. मागणे एक तुझं प्रती आहे, देशील तरी पाहे पांडुरंगा. या संतास निर्वी हेच मज दे, अनिक तुझं काही न मागो देवा. आहे की नाही? हीच व्हावी माझी आस, जन्मोजन्मी तुझा दास. पंढरीचा वार करी वारी चुकोनी द्यारी. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा, माझी या सकळा हरीच्या दासा. कल्पनेची बाधा न हो करुणे काळी, ही संत मंडळी सुख्या. हेच देवा मागितलं ना, ते स्वतःसाठी काहीच मागितलं नाही. आणि तुम्ही आम्ही जे काही देवाला मागतो ते दुसऱ्यासाठी काहीच नाही, ते आपल्यासाठी स्वतःसाठी. बरं, स्वतःसाठी चिरकाल चिरंजीवपर्यंत त्या ठिकाणी शाश्वत नसतं, ते टिकणार नसतं. पण आपल्याला वाटतं आपण देवाला जर त्या ठिकाणी जर गेलो दर्शनाला, तर दर्शन झाल्याच्या नंतर आपल्याला मागायची काही गरज नाही. न सांगता तुम्हा कळू येते अंतर, आहे की नाही? परंतु आपल्याला वाटतं काहीतरी मागा. पण देवाला मागत असताना स्वतःसाठीच वाढावे संतान घरी व्हावे धनधान्य, आहे की नाही? हेच मागतो आपल्याला. आणि संसाराचं आहे काय महाराज? संसारामध्ये काय? संसार दुःखमुळं चौकडी इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ, दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे. सर्व साधू संतांनी सांगितलं, सुख पाहता जवा पाडेन दुःख पर्वत एवढे सांगितलं. पण तरी आपण मागत असताना संसार म्हणायचं कशाला? संसार आहे कसा? एक ठिकाणी मला विचार म्हणजे म्हणलं काय चालू महाराज, बरं आहे का बाबा? ते म्हणजे बाबा तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. मी म्हणलं काय बरं आहे? म्हणले तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. 2 पोरं आहेत, 50 एकर जमीन आहे, आणि एक संभाजीनगरला राहतो, एक जालन्याला राहतो. 2 पोरं आहेत म्हणले, ड्युटीला आहेत दोघं बी. म्हणले बरं बरं, तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. म्हणले 50 एकर जमीन होती, पोरांनी गुंटा ठेवली नाही. घरी 8 खण माळवत होतं म्हणले गावामध्ये, पोरांनी दुसऱ्याला लिहून दिलं. माणसं वारलेले 6 महिने झालं, मी झोपायला मंदिरात असतो, तुमच्या आशीर्वादाने बरं आहे. म्हणलं काय बरं आहे? तुमच्या आशीर्वादाने लय बरे. थोरल्या पोराने 2दा उचलून आपटीलं. म्हणला धाकटा पोरगा वाट बघतोय का हाती लागतो म्हातारा, आणि तुमच्या आशीर्वादाने बरं. हे काय बरं? ह्याला म्हणते संसार महाराज. याचं नाव संसार आहे. संसार त्या ठिकाणी सुखाचा नसतोच महाराज, संसार सुखाचा नाही. तरी आपण मागत असताना देवाला ही मागणी करतो की देवा असं होऊ दे, मुलाचं लग्न होऊ दे, असं काहीतरी मागत असताना, देवाला मागणी मागत असताना आपल्याला जर भगवान परमात्मा जर देव प्रसन्न झाले तर काय मागावची बुद्धी अवगत पाहिजे की नाही? पण मागत असताना काय मागावचं आपल्याला ज्ञान नाही. बघा तुम्ही एक त्या ठिकाणी असणारा संसारी माणसं,
आणि भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेली. एकादशी चालू, शिवरात्र, महाशिवरात्र. आता आपली आपला उपास धरणं म्हणजे कसा, 3 दिवस बोवाटा असतो उपासाचा. उद्या उपास असला म्हणजे उद्या एकादश आहे, पोटभर जेवा. उद्याचं आजच बोवाटा, उद्या पोटभर जेवा. बरं, ज्या दिवशी एकादश आहे, शिवरात्री, महाशिवरात्र, त्या दिवशी म्हणणार तुम्हाला उपास आहे, 1 कप घेत असतो, त्या दिवशी 2 कप चहा असते. हा, बाहेर फिरायला चालत शेंगदाणे गुळ खिशात घेऊन जा. हा, तिकडे पुन्हा भूक लागली तर काय, हे उपास धरायचंच कशाला. आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा म्हणणार एकादशी, द्वादशी दिवशी म्हणणार कालचा उपास आहे, पोटभर जेवा. हे 3 दिवस बाबाटा. असा एकादश धरणारे 3 जण भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गेले. शिवरात्री होती, दर्शन केलं आणि भगवान शंकराचं दर्शन करून वडाच्या झाडाखाली बसले. आणि त्या 3 जणांमध्ये गप्पा चालल्या. म्हणले बरे, आपल्याला जर भगवान शंकर जर प्रसन्न झाले देव, तर तू काय मागशील देवाला. हे म्हणलं आपलं चरित्र माहीत नाही का आपल्याला, आपण कसं वागत होत, आणि देव काय आपल्याला प्रसन्न होते ना. ते म्हणलं ते तर मला कळत आहे ना, पण मला माहिती आहे आपल्याला देव प्रसन्न होणार नाही. पण असं ऐकलंय सगळ्या ग्रंथात आहेत की शिव भोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती. भगवान शंकर भोळं दैवत आहे, कवा काय देईन सांगता येत नाही, पण बुद्धी अवगत पाहिजे काय मागावं. ते म्हणले हो बरोबर आहे. म्हणले काय मागशील तू. हे म्हणलं मला जर देव प्रसन्न झाले, माहिती नाही होणार, पण जर झाले, तू माग म्हणतो तर आपलं ध्यानात आणून ठेवायला काय हरकत आहे. तो म्हणला काय मागशील. एक म्हणलं हे बा, मी एवढंच मागन देवाला, देवा चिंचाचे झाड 1 कोट, चिंचाचे झाड 1 कोट, आणि प्रत्येक पानाची 500ची नोट. एवढंच मागन म्हणलं, दुसरं काही नाही. दुसऱ्याला विचारलं, पहिल्याने हे मागितली मागणी, दुसऱ्याला विचारलं तू काय मागशील. म्हणलं मी एवढंच मागन. तो मागितलं एवढं फिक्स. म्हणलं फक्त मी जास्त एवढंच मागन देवाला, देवा हे सगळे झाडं बुडातून कापायचे, ह्याचे कपाटं तयार करायचे, तो मागितलेले सगळे पैसे त्या कपाटात ठेवायचे, आणि त्याची चावी माझ्याकडे बस. एवढंच मागं, दुसरं काही नाही माग. तिसऱ्याला विचारलं तू काय मागशील. तो म्हणला तो मागितले, तुम्ही दोघांनी मागितले, एवढं फिक्सच झालं, फक्त मी जास्त देवाला एवढंच मागन, देवा हे दोघं माझे चुलते व्हावेत, मी यांचा पुतण्या व्हावा, आणि यांच्या दोघाचा वंश बुडावा, यांचा वारसदार मी व्हावा. म्हणलं काय मागितलं. यांचा वारसदार मी व्हावा. महागत असताना देवाला काय मागावायची बुद्धी अवगत पाहिजे महाराज. तर काय मागायची, ही मागणी आहे महाराज. संसारी माणसाचं हे मागणं आहे. देव प्रसन्न झाल्यावर काय ते सांगता येत नाही महाराज. योगायोगाने त्या ठिकाणी पुन्हा दुसरा एक रस्ता आला. हा, दर्शनाला ह्यांचं दर्शन म्हणजे मागणी झाली, तिसरा आला दर्शनाला, चौथा त्याने हात जोडले. म्हणला देवा हा काहीतरी द्या. पण हे त्या मंदिरात नाही गेला, एकांत मंदिरामध्ये त्याने असं ऐकलं होतं की जिथं कुणी पूजा करीत नाही, काही नाही, अशा ठिकाणी जर गेलं, शिवलीला अमृतमध्ये आहे त्याचा उल्लेख, जिथं कुणी पूजा करत नाही का अशा ठिकाणी जर दर्शन झालं तर देव लवकर प्रसन्न होते. आणि असं जुनाट मंदिर बघितलं, तिथं कुणी जात नव्हतं काय. असं डोंगरात गेलं, एकटंच वैतागून घरी रोज मारायचे, ओटा काय आणि जा घरी तोड दाखवू नका काय नका सगळं. ते गेलं बाबा गडबडीने. आणि गेल्याच्या नंतर तिकडे गेल्यावर भगवान शंकराचं दर्शन केलं. म्हणले देवा काहीतरी त्या ठिकाणी द्या बाबा. तर पिंडीतून आवाज आला, वरंबुरे माग. म्हणले काय पाहिजे माग. मग याला प्रसन्न देव झाल्यावर काय माग, काही मै उदार पावेन, काही कृपा कली नारायण, हे काहीच मागितलं नाही त्यांनी. किंवा म्हणला लेकरं बाळा खायलाच काही नाही राहू द्या. मग देव म्हणले तथाच तू घेऊन जा काय पाहिजे. ते म्हणलं द्या ना काहीतरी. आता तिथं काय दिसं, पिंडीतून आवाज आला काहीच नाही, पण पिंडीवर एवढे एवढे तांदूळ होते. म्हणले घेऊन जा तेवढे तांदूळ. किंवा म्हणला एवढ्या काही काय व्हायचंय, आता मरण अलीकडे हाऊ पलीकडे ना माणसाची. म्हणले एवढ्या सगळ्यांनी काय व्हायचे. ते म्हणले अरे तेवढे तर घेऊन जा. तेवढे देवाने दिलेलं सरत नाही, आणि तुम्ही आम्ही दिलेलं पूर्ण. देव भगवान शंकर म्हणले ह्याची मजाच करायची जरा. भगवान शंकर म्हणले ह्याची काहीतरी आता मजा करायची. काय मजा करायची. मग यांनी म्हणले तेवढे घेऊन जा तांदूळ. यांनी गमजा होता, गमजा हातरला, पिंडीवरले तांदूळ असे उचलले आणि गमजामध्ये टाकले. पुन्हा पिंडीवर तितक्याला तितकेच राहायचे. उचलले की असं ढीग राहायचा. एक घटुडं बांधलं त्यांनी. म्हणलं एक घटुडं टाकून येऊ घरी. घटुडं उचललं की दुसरं घटुडं तयार. दुसरं उचल इकडे ह्याच्यात ह्या डोक्यावर घेतलं, या खांद्यावर घेतलं, या खांद्यावर घेतलं, एक शिल्लक घटुडं तसंच राहायचं घटुडं. म्हणलं काय बाबा देव प्रसन्न झाले. मला पण आता न्यायचे कसे. तिसरं घटुडं तिथंच राहिलं. मला हे 2 तर टाकून येऊ. आला घरी. म्हणला पण हे तिसरं घ्यायला कोणी घेऊन जाईल. मला आपलं तिसरं बी हे खांद्यावरलं डोक्यावर सर केलं, ते घेतलं 2 बागला 2 आणि डोक्यावर, आणि गेलं. घरी गेल्यानंतर दरवाजा वाजेला. म्हणजे कशाला आला तोंड घेऊन दाखवायला. म्हणलं मी तोंड दाखवायचं नाही. अरे मला बघ ना मी काय आणले, काय आणलंय म्हणल्यावर. म्हणलं मग बरं बरं बरं
उघडदार बरोबर या म्हणले. मग आता वस्तू सामान आणल्यावर काय झालं, काहीतरी माल घेऊन आला म्हणल्यावर आणल्यानंतर म्हणले उतरे. हे घटुडं उतरलं की खांद्यावर तशाल तसं पुन्हा एक घटुडं तयार व्हायचं. हे काढलं उतरलं की तशाल तसं घटुडे उतरता उतरता ती बाई परेशान झाली. म्हणलं आता पाणी आण गाडून प्यायला. राम अवतार में रामफल, कृष्ण अवतार में घी, कलियुग में चाय तो बोले फुंक फुंक कर पी होय. मग त्याने पाणी आणलं. पाणी आणलं. त्याच्या पत्नीने पाणी दिलं गिलासभर. तांब्या असं तांब्या होता मोठा, असा गिलाससारखा मोठा तांब्या घेतला. पाणी तोंडाला लावलं प्या. गिलास काढला की पुन्हा गिलास तोंडाला दुसरा. हे काढलं की म्हणलं आता काय करू. ती गिलास काढून हे करू गटुडे उतरवतो. ती बाई त्या ठिकाणी परेशान झाली. आणि हे होतं की मेलाच बाबा, जाग्यावर पडला. ही म्हणली कुठं गेलता बाबा, हे वरदान मागायला तिथं काय हे गेला आणि सगळंच आता मागं वनवास झाला ना. हे म्हणले जसं असं तसं व्हावं म्हणले. मग गावातले लोक सगळे जमले. म्हणले आता उठलाय तटकी. ह्याला आंघोळीच्या ठिकाणी नेलं. ह्याला तर आंघोळी तिथून उचल आंघोळीकडे चालली. तिथं एक तशाल तसं प्रेत पुन्हा तयार. आंघोळीपाशी नेलं. तिथं आंघोळ घातली. तिथून उचललं की ते आंघोळीपाशी एक तयार. तटकीकडे बांधायला नेलं. तिथं तटकीपाशी म्हणले आता एवढे दहन कावा करावं. सगळ्या गावाला चिंता. म्हणले पण एवढं उरकून तर या. मी सगळी तटकी बांधली. आता जेवणात माणसाला जवळ खायचं तर कधी विसावा भेटला नाही, पण तिथे वेसावा असतो त्याला नदीच्या अलीकडं. त्या विसाव्याला टिकविलं खाली की चौकाच्या खांद्यावर पुन्हा एक तसंच. म्हणले मग आता काय करावं. हे कुठं वरदान गेलं तर महागायला. म्हणला हे मागितलंच तरी काय वरदान. म्हणले हे चौघजण परेशान झाले. खाली ठेवलं. म्हणले आता आपल्या खांद्यावर तू उतरडावं. म्हणले असं कर, चौघांनी 1 2 3 मारायचं. संघच वजन द्यायचं फिकून 4 दिवसाला 4 पडायचं. मग कसं येईन म्हणले आपल्या खांद्यावर. हे म्हणले तसं 1 2 3 4 म्हणले. आणि असं संगत फेकलं 4 दिवसाला 4 पडाले. चौघाच्या खांद्यावर एक सेपरेट. अरे म्हणले वरदान मागितलंय कुठं कसं. हे भगवान शंकराचे भोळं दैवत आहे महाराज. देण द्या भगवंतानी दिलेलं कधी त्या ठिकाणी कमी पडत नाही महाराज, सरत नाही. म्हणून मागत असताना काय मागावायची बुद्धी अवगत पाहिजे महाराज. म्हणून असणारे आपण मागतो देवाला नाही असं नाही. म्हणून असणारा हेची दान देगा सांगितलं. दान शब्द वापरलेला आहे. दान सो खुशीने दिला जातं त्याला दान म्हणतात महाराज. सो खुशीने दिलं जातं त्याला काय म्हणते दान. आपण दान धर्म करतो देवाला नाही असं नाही, पण त्याने बरेच वेळ त्या ठिकाणी सारखं नाव टिपायला लावतो. नावासाठी सारखं चाललंय चौकड. मग त्या ठिकाणी दान देत असताना पण दान हा शब्द असा आहे की ह्या हाताची हाताला नाही माहीत पाहिजे त्याला दान म्हणतात महाराज, आहे की नाही. आता आपण वर्गणी जमा करायला माणसं असतात काही 2-4 माणसं ते बसलेलेच असतात. चालला माणूस हे इकडे ते मला माहीत असते कशाला बोलिले. ते म्हणलं का त्या वर्गणीचं वरल्या घरानं दिले का. दिले किती 500 त्याच्या हिसाबाला येत होते. त्यांनी यंदा 5000 दिले. त्याला काय मुंडके मोडून अरे तू हात मोडून दे पाय मोडून दे पण दे ना. देवाला द्यायचं असल्यावर कसं द्यायचं हे कळायला पाहिजे की. म्हणून ह्याला दान शब्द म्हणतात महाराज. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज ह्या ठिकाणी असणारा मागत असताना देवाला काय माग ठाकलो से द्वारी उभा याचक भिकारी मज भिक काही देवा प्रेम भातुके पाठवा. कारण असणारं सारखं मागा मागा म्हणतात तर चकारात्मक शब्द वापरला त्या ठिकाणी. मागा मागा देव म्हणतात ना काय मागा. तर मग हे प्रथम चरणामध्ये सांगतात हेच
देगा देवा तुझा विसर न व्हावा. भगवंताचा कदापि विसर नाही पडला पाहिजे. आपलं तसं नाही, आपल्या मनासारखं नाही झालं का आपण सगळं सोडून देतो महाराज. आपल्या मनासारखं नाही झालं का आपण सगळं सोडून देतो. पाहते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवेती. प्रल्हादासी पिता करीतो जाचनी परितो स्मरे मनी नारायण. सुदामा ब्राह्मण दारिद्र्य पिडला नाही विसरला पांडुरंगा. तुका म्हणे तुझा न पडावा विसर. दुःखाचे डोंगर झाले तरी किती जरी दुःख झालं तर देवाला विसरलं नाही पाहिजे. राजा हरिश्चंद्र दानी जिसने सत्य की महिमा जानी उनकी अमर हो गई कहानी गाते बडे बडे ज्ञानी. म्हणून त्या ठिकाणी असणारा त्यांनी देवाला सत्यासाठी त्या ठिकाणी असणारा कधी देवाला विसर पडून दिला नाही. तसं तुम्ही आम्ही सुद्धा सारखं भगवंताचं नामचिंतन केलं पाहिजे. नवे नवे मनुष्यजन्म भगवंताने नामचिंतन करण्याकरता दिलेला आहे. देह भजना कोमटा तोया झाला फाटा बाजिकीचा. याच देहीगडे देवाचे भजन आणि घे ज्ञान नाही कोठे. शेवटची पाळी एक मनुष्य जन्म चुकली आवर्म फेरा पडी. मनुष्य जन्मामध्ये देवाचं भजन करता येतं. म्हणून आपल्याला मनुष्य जन्म मिळाला ना देवाचं भजन करायला पाहिजे, कथा ऐकायला पाहिजे, नामचिंतन हेच आपल्याबरोबर येणार आहे. बाकी दुसरं लटका हा व्यवहार सर्व हा संसार वाया गिरजरा हरिविण. म्हणून त्या भगवान परमात्म्याचं नाम संताकडे जर बघितलं दीन राजाची धंदा
जागृती स्वप्नी पांडुरंग. हे संताचं काम आहे महाराज. संताचा धंदा आहे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी. पांडुरंग ध्यानी पांडुरंग मनी जागृती स्वप्नी पांडुरंग. देवाचा धंदा कोणता आहे? दिन त्या ठिकाणी घेऊनी चक्र गदा हाची धंदा करीतो. भक्त राखी पायापाशी दुर्जनाशी सवर. हे देवाचा धंदा आहे. पण संताचा धंदा म्हणलं म्हणजे सारखं भगवंताचं नामचिंतन. जागृतीमध्ये स्वप्नावस्थेमध्ये झोपल्यावर का बाई तसं तुमचं आमचं आहे का? आपल्या संसारी माणसाचं त्या ठिकाणी असणारं सारखं संसाराचं चिंतन असतं महाराज. देवाचं कमी असतं. देवाचं चिंतनच करत. झोपल्यावरही माणसं संसाराचं चिंतन करे. एक माणसाने दिवसभर आऊत हाणलं, शेतात आऊत दिवसभर आऊत हाणलं आणि आऊत शेवटला काय करावं तर कडीला गेल्यावर वसन काढायसाठी ते दिवसभर आऊत हाणलं आणि झोपलं. रात्री येऊन मंदिराच्या समोर त्याचं घर होतं. एक लेकरू बाजूला झोपलेलं आणि नेम्या रात्री 2 वाजताच उठला ना. तो उठला अशीच बाजू उचलली. ते लेकरू पडलं खाली. लागले रडायला सगळे. जोगाडा जायला म्हणले रामकिसन काय करतो? काय नाही म्हणलं वसन काढितोय. आता दिवसभर तेच करीत होता ना. तर त्याला रात्री झोपल्यावर सुद्धा ते संसाराचं चिंतन आहे महाराज. माणसं झोपल्यावर सुद्धा दिवसभर नांगर हाणला का शेतामध्ये, रात्री झोपल्यावर सुद्धा म्हणतो हान हान तांबडा जाईन बांधावर पलीकडून हान. मग पत्नीने मला या की अंगार व्हा, या की अंगार व्हा, तो मला स्वप्न पडायला लागले. म्हणजे झोपीत सुद्धा माणसं संसाराचं चिंतन करतात. मला सांगा, मी एक ठिकाणी तुम्ही गावाची मी तुम्हाला गावाचं नाव सांगणार नाही, तुम्ही चौकशी करता म्हणून. कारण एक ठिकाणी मी कीर्तन गेलो. असाच विषय होता. रात्री जागरण, सकाळी काला. तर जागरचं कीर्तन झालं आणि कीर्तन झाल्यावर जागर चालू होता. शेवटचा असल्यामुळे सगळे टाळकरी एकत्र आणि जागर चालू. आता मला गायनाचं अंग जास्त असल्यामुळे मला लागली झोप. गायनाचं अंग जास्त असल्यामुळे मला झोप यायला लागली. तुम्ही बसल्या डोकल्या खायला लागलो. ते म्हणले बाबा तुम्ही आराम करा, उद्या तुम्हाला पुन्हा सकाळी कीर्तन करायचं, आराम करा. म्हणलं बरं आहे. म्हणलं करा. म्हणले मंदिराला खेटूनच पाटलाची महाडी होती आणि त्या महाडीवर म्हणले टाळ करायसाठी खास बैठकच आहे ती. वर महाडीवर जा म्हणले, इथं मंदिराच्या बाजूलाच वर महाडीवर जा. मी म्हणलं तिथं नाही, सगळे टाळकरी इथं आहेत म्हणले, भांडणात आहेत म्हणले. आज वर सगळे मोकळे. गेलो वर, पायऱ्या येऊन वर गेल्यानंतर तिथं एक पालंगावर झोपलेला गडी होता. मी खंबीस काढलं, खुटीला लटकन झोपा म्हणून असं खाली बसलो. तितक्यात ते झोपलेलं खाली मला ते झोपलेलं होतं ना पालांवर. ते मला खाली उतर म्हणलं. सातापुढं शानपणा चलत नाही म्हणलं आपलं काही नाही. कमी सांगात घातलं, नीट खाली उतरून पुन्हा भाजण्यात येऊन बसलो. म्हणले बाबा झोपले का म्हणलं. म्हणलं काय झोपावं राव म्हणलं. गावातले 1-2 म्हणले झोपले का म्हणलं. म्हणलं काय झोपाव, वर माणूस आहे झोपलेला. तो खाली उतर म्हणलं. म्हणून नाही म्हणले तुम्हाला नाही म्हणलं. ते म्हणले का पाटलाचा थोरला पोरगा ते कंडक्टर साहेब आहे म्हणले. दिवसभर खाली उतर तुम्हाला कशाला म्हणजे तुमचा त्याचा काय संबंध आहे. मला एकच सांगायचंय, माणसं झोपल्यावर सुद्धा संसाराचं चिंतन करते, देवाचं नाही. आता संताचं जर बघितलं, संत त्या ठिकाणी असतात सारखं भगवंताचं चिंतन करतात महाराज. म्हणून आपण सुद्धा त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायला पाहिजे. भजन करत नाहीत माणसं. मग आता एवढे माणसं बसलेत ना, हरी हरी नाही, देवा देवा नाही, काही नाही. महाराज मंडळी रोज सांगतात भजन करा, नामचिंतन करा. सांगतात का नाही? हरी 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 तुम्ही म्हणा रे सगळं हा माया जाळ तुटत येईल. त्या ठिकाणी लागून या पाया विनमितो तुम्हाला
करटाळे बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना मिळविला हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा आनंद स्वर्गामध्ये नाही याच ठिकाणी. म्हणून देवदेव भजन विठ्ठल विठ्ठल करा असं म्हणतात, पण आपण म्हणत नाहीत. मला आता एवढे माणसं बसलेत, 7वा दिवस आहे, सगळ्यांना सांगितले भजन करा मध्ये, पण म्हणतच नाही. आता एवढे माणसं बसले, आता कीर्तन झाल्यावर उठतानी हरी हरी म्हणणार का देवा देवा म्हणणार, रामकृष्ण हरी म्हणणार, उठतानी काय म्हणणार, आगा गा 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 ना आरा हे काय देवाचं नाव आहे. पडले वळण इंद्रिया सकळा, भाव तो निराळा नाही तुझा. इंद्रियाला वळण बसलं, किती प्रयत्न करा देवाचं नाव येऊ शकत नाही महाराज, येऊ शकत नाही. तू म्हणता कसं, तुम्हाला मी सांगतो. एका गावामध्ये त्या एका मुलीला पाहुणे यायचे बघायला, बरं का. पाहुणे यायचे, जेवण करायचे आणि निघून जायचे. नंबर एकामेकाचे घ्यायचे आणि पुन्हा ह्यानी नंबर फोन लावला तर कौरव क्षेत्राच्या बाहेरच सांगायचं गावात. म्हणलं काय करावं, 7-8 ठिकाणचे पाहुणे आले पण मुलीचं काही लग्न जुळलं नाही. मग त्यांच्या बैठकीमध्ये एक शिक्षक होते, शिक्षक. त्यांच्याकडे त्या मुलीचे वडील गेले, म्हणले गुरुजी काय मिळेल, मुलीचं काही लग्न जुळणार राव. म्हणले मुलगी दिसायला चांगली, बोलायला चांगली. ते म्हणले तुम्ही म्हणतात ते सगळं बरोबर, पण जरा हुकत आहे म्हणले गणित. म्हणले काय हुकत आहे, बोलायला थोडा सुशिक्षितपणा असला पाहिजे. म्हणले तुमची मुलगी बोलायला लागल्यावर म्हणले चांगलं बोलती, तोतरी नाही, बोबडी नाही, गँगानी नाही, चांगलं बोल. तसं नाही म्हणले, सुशिक्षितपणा. आता पाहुणे आल्याच्या नंतर तुम्ही किती व्यवस्था करतात, बकेट भरून 2 माणसं टॅबेल घेऊन उभा आहे की नाही, सगळी व्यवस्था. ही काय रोज असतं का, सुशिक्षितपणा दाखवावा लागतो. बसल्यावर बेडशीट हे ते सगळं व्यवस्थित असतं ना, किती सोय असते, किती सोय असते, सोफा सेट हे ते लई सोय करावं लागते. पण आणि तुमची मुलगी काय करते, म्हणजे मुलीला बोलण्याची सवय बरोबर नाही. म्हणजे काय बोलती, मुलीला जर पाहुण्यांनी विचारलं ताई तुला स्वयंपाक येतो का, थोडं शुद्ध बोलायचं ना, हो य म्हणायचं. तुमची मुलगी त्या ठिकाणी काय म्हणते, मुलीला जर विचारलं ताई तुला स्वयंपाक येतो का, ती म्हणते हा, हा नाही म्हणायचं, हो य, शुद्ध बोलायचं. ते म्हणले बरं बरं बरं. मग 2 महिने प्रॅक्टिस त्या मुलीला. ताई उद्या पाहुणे येते बरं का, पाहुणे आल्यावर पाहुण्यांनी जर विचारलं स्वयंपाक येतो काय म्हणायचं, होय. काय म्हणायचं, होय. 2 महिने प्रॅक्टिस. आणि प्रॅक्टिस सांगितले 2 महिन्यानंतर. आणि थोडंसं का अजून गणित असं होकत आहे. म्हणले का, नवरदेव मुलगा कोणता हे वडिलाला विचारायचं पाणी देताना मुलीनी. आता जे नवरदेव मुलगा जो असतो ना मुलगी बघायला, त्याच्या संग जाणारे 2-4 जण तेच जास्त सजलेले असतात. आणि हे उगा आपलं काडीमुडी पैलवान आहे की नाही. आणि हे उष्णा साडलेला बेल्ट एकाचा, बुटी एकाचा, सॉक्स एकाचा. आणि तसली आब घालायचं काम पहिलं राजदूत गाड्या होत्या. पाहुण्याला राम राम म्हणून चलतो म्हणलं ते सीटवर करावं लागत होतं. आणि पेट्रोलची खुपीन मग ते घालावं लागत होते. तवासे करून बस 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 गडबडीत चालू. आता गडबडीत बसायचं ते तसल्या गाड्या. आणि ह्यो काडीमुडी पैलवान ह्यो म्हणायचं शायनिंग हाणायसाठी म्हणलं माझ्याकडे गाडी ती तिथं जवळजवळ गेल्यावर. आता गाव होतं असं उताराचं, जसं आता आपण इकडे कसं उतरलो असं उताराचं गाव. आणि तिथं गाडी चालू करते. म्हणलं शायनिंग हाणायची नवरदेव मी ना, मग माझ्याकडे गाडी. म्हणलं आमचं बॅलेन्स थोडं सण व्हायचं नाही, आम्ही मागं बघल्यावर गाड्या नाही म्हणलं उतारातच आहे जमतं. म्हणलं काय गडबडीची गाडी चालू बस बस म्हणजे बसलं. गडबडी असं गेलं की एक जणाच्या आखाड्यात का इकडं कोटा म्हणजे आखाड म्हणजे शिरली ना आखाड्यात गाडी. हे पडले उलटून. आता पडल्या किती लागलं हे माणूस बघत नाही, कोणी बघितलं का, पहिलं बघणार. उलटून पडल्यावर पावडे आले कधी. मग मला म्हणायचं आधी ठरलं पाहिजे. आणि पाणी देताना कसं पाणी द्यायचं, मुलीनी पदर घ्यायचा, असा तांब्या असा हातात धरायचा, मग तांबानी जायचं. मुलगा नवरदेव कोणता ते विचारायचं वडिलांना, पाणी असं द्यायचं. तुझी मुलगी काय करते, पाणी आहे तांब्या असा नाही असा धड धरतो. इतक्या स्पीड म्हणल्यावर नाही जमत. हे गणित होकत आहे म्हणून होकत आहे, बाकी दुसरं काय. मग 2 महिने प्रॅक्टिस त्या मुलीला वडिलांनी तिच्या. ताई पाहुणे जर आले तर पाहुण्याने विचारलं तुला स्वयंपाक येतो काय म्हणायचं, होय. शेतातलं काम येतं काय म्हणायचं, होय. कपडे वगैरे धुता येतं काय म्हणायचं, होय. काय म्हणायचं, होय. काय म्हणायचं, होय. आता म्हणची ना होय, म्हणले हा. अरे 2 महिने सांगून 2 महिने सांगून पुन्हा तशाला तसंच. आणि हेच आहे तुमचं आमचं सुद्धा महाराज. रोज साधू संत सांगतात भजन करा, नामजप करा, चिंतन करा, पण आपल्याच्यानी घडत नाही. हे घडलं पाहिजे महाराज, नामचिंतन केलं पाहिजे. बाकी सगळं व्यर्थ आहे महाराज, म्हणून लक्षात आलं पाहिजे. पण हे आपल्या ध्यानात येत नाही. आणि दुसऱ्या चरणामध्ये सांगतात गुणगायन.
सांगतात गुण गाईन आवडी हीच माझे सर्व जोडी. गुणगान करत असताना त्या भगवान परमात्म्याचं गुणगान केलं पाहिजे है की नाही. लेणे को हरिनाम देणे को अन्नदान तरणे को लिंता डोबणे को अभिमान. त्या भगवान परमात्म्याचं नामचिंतन करायचे पण आपल्याच्याने घडत नाही महाराज. कारण घडलं पाहिजे. गुणगान कोणाचं करायचे ते देवाचं. हा गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. आवड पाहिजे. आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तर आवड असली पाहिजे. आवड नसली तर उपयोग नाही होत. एक माणसाने आपल्या मुलाला आता पहिलवान माणूस असला का त्याला वाटतं आपला मुलगा पहिलवान व्हायला पाहिजे. वारकरी संप्रदाय असला त्याला वाटलं आपला मुलगा कीर्तन करायला वाटतं पण तसं होत नाही. मग त्याला वाटलं व्हावं म्हणून तरी त्या मुलाला रोज बालकडू रोज शिकायचं. पूजा अशी करायची. वारकरी संप्रदायाचा होता मग आपलं पूजा अशी करायची तसं करायचं रोज त्याला शिकवायचं. अशी पूजा दररोज असं पूजा शिकवता ते लेकरू लहानाचं मोठं झालं. 12 वर्षात झालं. 12 24 वर्षात झालं. 24 वर्षात झालं पण त्याला आवड नव्हती. वडिलाच्या भेडीस ते पूजा करीत होते. त्याला आवड मनातून नव्हती पण पूजा करायची. मग आता काय करायचं. वडिलांनी सांगितलं पूजा करायची. 24 वर्ष झालं. 24 वर्ष झाल्यावर लग्न करून दिलं त्या मुलाचं. पण ह्याला आवड नव्हती पूजाची पण वडील म्हणायचे म्हणून करायचं. मग लग्न झाल्यानंतर येवा एकत्र जमले. म्हणले त्याला आपण जाऊ 4 धामला. तर म्हणजे 4 धाम एकाठे होत नाहीत. म्हणले 2 धामला जाऊ. म्हणले मग 2 धामाला गेले. 35 हजार रुपये भरले गेले देऊन 2 धामाला. मग जाताना सांगितलं बाळू पूजा विसरू नको बरं का. पूजा नियम आपला नित्य नियम. ते म्हणला तुम्ही बाबा आरामशीर जा चिंताच करू नका मी बरोबर काय करायचं करतो मला. हे गेला देवाला गेले. आईने उठेलं दुसऱ्याचे बाळू उठ. ते म्हणला राव दे. मला देव कधी दिसला नाही भेटला नाही बोलला नाही सगळं मोकार मला कधीच दिसला नाही देव. गावापासून पूजा करतो म्हणला मी. आई म्हणली तसं नको वडिलाचा आपला नियम आहे तुझ्या वडिला तसं नाही. ते म्हणला नाही. म्हणले मग अंगावर पाणी होते उठलं कसं तरी दररोज 2-4 दिवस कसं तरी 4-5 दिवस केली बाबा पूजा. 8 दिवस झाले. 8 दिवस झाल्यानंतर म्हणला पुन्हा उठानाच दुसऱ्याशी 8व्या दिवशी ते पूजाला उठेना. मग आई म्हणली उठणार. ते मला उठत नसतो म्हणला. अरे म्हणला उठ ना तसं करू नको पूजा करायची. ते म्हणले हा बघ मी एका 8वर उठतो. म्हणले का रोजच म्हणलं एवढ्या पाण्यामध्ये देव धुवायचे ना आंघोळ घालायची. म्हणलं खटाळा आला. म्हणले आज एक म्हणला तर लय मोठ्या पाण्यात आंघोळ घालून आणतो म्हणलं देवाला. तर हा म्हणत असली तर करतो. ते म्हणले बाबा कसं करायचं तसं कर पण उठ. ह्याने घेतले देव सगळे देवावर घेतले एका बकेटात सोल घेतली आणि गेला हिरीवर मोकळ्या पाण्यात आंघोळ घालून आणतो मला देवाला. आणि तिथं गेल्याच्यानंतर ह्यानी पहिली बकेट काठावर ठेवली उडी मारली बुडी घेतली आणि वर आला. आणि सगळे देव त्या चाकावून सोडले ना खाली. आता जड वस्तू होते ते. आता किती जड वस्तू असली पाण्यामध्ये हलकी होती असे हिताळा दिला की. आणि ती जड वस्तू असं काय होत्या काही विठ्ठल रुक्माईची मूर्ती होती काही पांडुरंगाची होती. पांडुरंगाची विठ्ठल एक झालं आहे की. आणि असं त्या ठिकाणी आणि पुन्हा मग त्या ठिकाणी काही पांडुरंगाची काही विठ्ठलाची काही खंडोबाची मूर्ती काही महादेवाचे पिंड असे जड वस्तू देव होते ते राहिले मध्ये. आणि ते आपण देवाऱ्यामध्ये लग्न टायमाला का करून आले. आमच्या माता भगिनी जास्त माहिती ते चपटे देव पूजाला देव का एवढेले चपटे असते ते उडले ते लय मोठे होते भरे एवढे मोठे उडलेले. आणि त्यांनी काय केलं त्या पाण्यामध्ये असं 1-2 असं हिसळा दिला हो असं. ते वाऱ्यासारखे उडले भराभरा ते बोलले ना खाली. हे जड राहिले किमतीने बी जड वजनाने जड ते वर राहिले. काढले मला बाबा ह्यांचे जोडीदार मेले हो म्हणला. आता लयच अवघड झालं मला. ह्यांची बकेट जशी नेली तशीच बाहेर खोटीला लटकून ठेवली. आई म्हणली पूजा म्हणला पूजा करायला येत नाही म्हणलं का म्हणलं ह्यांचे जोडीदार मेले आता ह्याला पडलंय सुतक. आता सुतक पडल्यावर सुतकात कसं पूजा करायची ह्यांचे जोडीदार मेले ना. आता काय म्हणली देवाला सुतक नसतं पूजा कर जेवढे आहेत तेवढे जेवढे आहेत तेवढे कर. आणि गरबडीने कशी तरी पूजा केली म्हणला म्हातारी काही तर दम खाऊन देणार नाही. आता राग माणसं कुठं जातात सासरवाडीला. त्यांनी निघला मागायला दरवाजा वाटतं मला आता इथं नगर राहायचं म्हणलं सासरवाडीला आता आराम करायचं. सासरवाडीला गेल्यानंतर लांबूनच सासूबाईने बघितलं म्हणले माय सावाई आलेच बरं झालं म्हणले 8 दिवस झाले तुमचे लांब आहे तवरकच म्हणले बरं झाला जावाय आलात म्हणले 8 दिवस झाले तुमचे सासरे आणि तुमचे वडील देवाला गेले 8 दिवसापासून पूजाच केली बरं झालं पूजाला आला. आणि पूजालाच वैतागलेलं होतं नाही. पूजालाच आवड नव्हती त्याची. त्याला आवड अजिबात नव्हती महाराज. मग ह्याने काय केलं की मला पूजा बिजा काही येत नाही. म्हणलं पूजा आमची पूजा येते म्हणून तुला दिली ती म्हणला. पूजा येते म्हणून आमची पूजा तुला दिली म्हणून नाही येत म्हणजे कसं काय कर म्हणलं पूजा कशी करायची.
यांनी कशी तरी म्हणलं मला भारी भारी सामान लागतं. म्हणलं भाजी ते महागा म्हणले. धूपबत्ती अगरबत्ती मोठाले घांगाळ ती सगळे आणून दिली. पूजा बिजा चालू झाली. धूपबत्तीचा सुगंध सुटला. शेजारी म्हणले माय कशाचा घामघामट. म्हणले ग पूजा करते जावयले बडबड करू नको. म्हणले माय जावायला पूजा येते काय. बरं झालं म्हणले आमची पूजा जावायच्याच हाताने करून घेते. ह्याला तर थंडी ताप व्हायचं सुटायचं काम. तो म्हणला शेजारी म्हणजे जावाई कवा आलात. म्हणला कवा घ्या ना काय काम आहे काय करायचं आहे. म्हणले आमची पूजा करायची होती. हे मला पूजा माझ्या मला येत नाही. म्हणजे कसे काय येत नाही. सासूबाई म्हणल्या नाही म्हणा काय शेजार धर्म ही चांगली माणसं आहेत ते नाही म्हणा करा तेवढी पूजा. म्हणलं बरं का आता सगळ्या गावाची पूजा करायला होती का बाबा. म्हणलं कशी तरी ही पूजा केली. म्हणला महागायला दरवाजावर पोळ काढला. म्हणलं आता हिथं बी हिथं बी काय ते जगून देत नाहीत. म्हणलं मग बाहेर निघलं घराच्या बाहेर. म्हणलं आता घरी नाही जायचं कुठंच नाही. मला आपल्या एखाद्या हिरीत येऊ द्यायचं म्हणलं. पण ह्याला येत होतं पवायला. मला तर कसं काय तिथं मोठी लट हिर बघितली का बागायतदाराची. तिथे एक जातीची पाळू जुनं जातं झालेलं होते पाळलं होते. जातीची वरली पाळू होती त्याला होतं सुराख मोठं. तर त्यातून दावं ववलं कमराला बांधलं ते मोठं जातं एवढं मोठं. आणि उडी टाकणार ते शेतकरी पळत आला. मला हे थांब मला एक कापला तर 2 वशीन म्हणला. आणि एवढा काऊन व्हायचा कराच म्हणला. काळीचं काम करू नको म्हणलं. चल आपल्या घरी 2 टाईम सोडून 4 टाईम जेव. काळीचं काम करू नको फक्त देवपूजा कर म्हणलं. अरे देवपूजाला तर वाईट टाकलेला होता ना. त्याच्याविषयी आवडच नाही महाराज. आवड नसल्याची पूजा करून काय उपयोग आहे मला सांगा. म्हणून गुण गाईनं आवडी हीच माझी सर्व जोडी. आणि 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. 3ऱ्या आणि संपदा संत संग देई सदा. 3ऱ्या चरणामध्ये सांगतात तर नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा.
कारण धन नको, मुक्ती नको, संपदा नको. मुक्ती का बं नको? मुक्ती 4 मुक्ती आहेत महाराज. सलोकता, समीपता, सायुता आणि स्वरूपता असं 4 मुक्ती. मग तया पुण्याची पावटी सरी सवेच इंद्रपणाची उटी उतरी येऊ लागते माघारी मृत्यूलोका. पुण्य संपलं की पुनरपी जन्मम पुनरपी मरणम. याच्यामध्ये असणारं गुदगुद पडतो. म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात न लगे मुक्ती आणि संपदा. धन संपदा या धनाचा नधरी विश्वास जैसी तरुवर छाया. धन किती असतं महाराज, किती दिवस टिकतं महाराज. या धनाचं काही खरं नाही महाराज. म्हणून धन आपल्याबरोबर टिकणारं नाही वस्तू. म्हणून लवकरात लवकर सावध झालं पाहिजे. सावध झालो हरीचे आलो जागरणा. उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता, उठा जागे वारे आता.
दुखवी व्यथा जन्माच्या धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन धनधारा पुत्र जन आता स्मरण करा पंढरीनाथा सर्वांना त्या ठिकाणी सावध व्हा म्हणून त्या ठिकाणी सांगतात संत मुनी त्या ठिकाणी. म्हणून आपण लवकरात लवकर सावध व्हायला पाहिजे. हा देह जाईल जाईल यासी काढोवा खाईल, देहे काळाचे धन कुबेराचे ते ते मनुष्याचे काय आहे, घडी घडी काळ वाट्याची पाहे, किती आहे अजून अवकाश. म्हणून लवकरात लवकर सावध आपलं काही नाही महाराज. नाही कोणाचे कोणी तुझे न भिरे कोणी, अंते दासले एकल्या प्राण्या माझे माझे म्हणून, मुक्त होता परिबळी झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. शेवट आपलं काय महाराज काही नाही, सगळं इथं सोडून जायचे महाराज. किती जरी धन कमीवलं तरी काय आपल्या बरोबर येत नाही महाराज. काही काही माणसं एवढं चिकाटीने संसार करतात महाराज, इतका चिकाटीने संसार करतात की फार चिकाटी. एक मनुष्य होता, एकच धोतर तेच धुवून घालायचा. घरी श्रीमंती भरपूर पण दुसरं धोतर घेत नसायचा. जोडीदार म्हणला अर्धीना फेकून आता दुसरं घे ना, हे कुजलंय ना. तेव्हा म्हणला ना याचा शेवट पुरेपूर फायदा घ्यायचा. म्हणला काही काही माणसं लय हुशार असेल, बिडे वाढणार असते ना, बिडे वाढायला त्या द्वाऱ्याला लागूच तर बिडी उडते. द्वारा असा द्वाऱ्याकडे आली का दोरी पुन्हा वाढतं. मी म्हणलं लय जोर काटोकाट म्हणला धूम्रपानम शतगोदानम धूम्र. ते म्हणलं बरं बाबा, त्याने मला श्लोक सांगितलं. म्हणलं कसं ते, म्हणलं हाय मी ऐकलेलं. म्हणलं सांग. लईच बिडीला द्वाऱ्याला लागूच एवढे बिड्या भेटत नाही. तेव्हा म्हणला ह्याचं महत्त्व माहिती का तुम्हाला? म्हणलं काय महत्त्व आहे? ते म्हणला धूम्रपानम शतगोदानम, एक एक झुरका गंगा स्नानम, टाकडम टोकडम महत्पुण्यम, अखंड बिडी कन्यादानम, सिगरेटम मोक्षदा. त्या ठिकाणी त्यांनी पटवून सांगितलं महाराज, सिगरेटचं बिडीचं महत्त्व सांगितलं. तसं काय त्या ठिकाणी माणसं हुशार असतात. त्या माणसाने काय केलं, एकच धोतर होतं, त्याला म्हणलं फेकून दे, अरे दुसरं घे. तेव्हा म्हणला दुसरं नाही, त्याचा शेवटपर्यंत पुरेपूर फायदा घ्यायचा. देवाने वस्तू दिली ना आपल्याला, त्याचा पुरेपूर फायदा घ्यायचा आला पाहिजे म्हणला. मग ह्याने काय केलं बरं का, ह्याने काय केलं, एकच धोतर होते धुवून घालायचं. ते धोतर नेसायला जा म्हणताना एकाची दोन केली, लुंगी नेसायला सुरुवात केली, पण दुसरं घ्यायनं. दुसरं म्हणला तिनं फेकून आता काय, तेव्हा म्हणला पुरेपूर फायदा घ्यायचा. पुढं ते धोतराने लुंगी नाही नेसायला जा म्हणा तरी मग अशा चिरकाळ्या केल्या पाहिजे, लंगोटी नेसायला सुरुवात केली. दुसरा म्हणला ती फेकून, म्हणला फेकायची वस्तू आहे का? म्हणलं बघ मी काय करतो उपयोग, आता काय उपयोग आणते. आता लंगोटी बसत नाही तरी ते चिरकाळ्या केल्या त्या एवढ्याला, त्याचे बारकाले तुकडे केले, चौकनी घड्या केल्या. जुन्या काळातला विषय, त्यांनी कंदलाचा काच पुसायला त्या घड्याचं काच उपयोगाला आणला. काळा कापड झाला, म्हणला ती फेकून, म्हणला फेकायची वस्तू आहे का? म्हणला भाऊ आता बघ म्हणला मी काय करतो. ह्याने काय केलं, एवढी तार घेतली, तारीला पुढं अशी मुदन बनवली,
हे कापडच्या तारीत वावला आणि बैलगाडीला वांगारी करायला ते कापड कामात आणला पण फेकून दिला नाही. म्हणलं आता कापड काळा झाला, म्हणलं दुसरा म्हणला दे फेकून. म्हणला काय फेकायची वस्तू आहे का? म्हणला बाबू आता बघ म्हणला मी काय करतो. म्हणले काय करतो हो आता काय काय उपयोग. तरी त्या तारीतला कापड पुन्हा बाहेर काढला असं बाजूला, एवढं टोपलं घेतलं, त्या टोपल्यामध्ये ते पिटीला त्याचा जाळ केला, त्याची राख केली आणि दात घासायला ती लागली. अरे काय चिकाटीने संसार करतात माणसं, एवढ्या चिकाटीने संसार. सायास करसी प्रपंच दिनसी आणि हरिसी न भजसी कोण्या गुणे. म्हणून भजन केलं पाहिजे, नामजप केला पाहिजे. महाराज माणसं एवढे हुशार आहेत की देवदेव करणार नाही. ही गाडी आहे महाराज. काही काही माणसं भजन करणार, वय झाल्यावर संपलं. तुम्हाला सांगतो, जोपर्यंत शरीर चालतंय तोपर्यंत, वय एकदा संपलं का कोणी नीट बोलत नाही. गावातले सोडून द्या, घरचे सुद्धा नीट बोलत नाही. सुनबाई सुद्धा म्हणत असते मामाजी लय मोठ्याने खोकू नका बाय, तुम्हाला मोहन लिकरू लय दचकते. कारण दचकाय लागी झालेलंच असते. सुरकुत्या पडलेल्या, काही दात पडावतं आणि काही राहावत. पुढला शो गेला का पुढला शो, त्याला आंबा कापून द्यावा, खा बाबा. खाताच येत नाही, जसामध्ये तसाच बाहेर. वरबाडाला येत नाही, वरबाडाला येत नाही महाराज. ह्या शरीराची किंमत कवा कळते? गाडीचा पार्ट. ही गाडी बाजारात भेटत नाही. ही गाडी देवानी तयार केली, ह्या गाडीचा पार्ट पुन्हा बाजारात भेटत नाही, अजिबात नाही. पण पार्ट गेल्याशिवाय किंमत कळत नाही. पार्ट गेल्यावर किंमत कळते. तसं नाही. पुढला शो जावा, त्याला आंबा कापून द्यावा, खाता येत नाही. नुसते कडीचे दात राहावत, सुळे दात. ते नुसतं हसलं तरी माकड धावले दिसते की नाही, हसलं तरी बी. सगळे दात पडावे, एक दात राहून सगळं बोळकं व्हावं, बोळकं. आणि घोटून दाढी हाणावा, घोटून, आणि ते हसावा. कॉईन बॉक्सला रुपये टाकाय सोरा कसा तसं दिसतं महाराज. शरीराची किंमत कळाली पाहिजे आपल्याला, पण कळत नाही. कळती का? अजिबात नाही. शरीराची किंमत कळाली पाहिजे, पण पार्ट गेल्यावर कळतो असं नाही. बघा तुम्ही माणसं हाय तर त्याला चहा नाही, दूध नाही, काही नाही. मग मग मला तुम्हाला सांगायची एकच कारण, तसा माणूस दवाखान्यात गेला का, दवाखान्यात सलाईनवर आला का सगळे माणसं भेटायला जातात आणि मोकळ्या हाताने कुणी जात नाही. कोणी केळाचं डझन नेईन, कोणी सफरचंद नेईन, कोणी अंगूर नेईन, कोणी द्राक्षे नेईन. द्राक्षे अंगूर एकच झालं आहे की नाही. त्याच्याने उशाला नेऊन ठेवते, त्याला खाता येत नाही. ते पडलं पडलं बघतो, मला खात होतं तेव्हा कोणी दिलं नाही, खाते तेव्हा कोणी येतच नाही. हा, महालक्ष्मी असतात का इकडं? महालक्ष्म्या काय खात्यात बिचारा मला सांग. त्याच्या पुढं करंजा लाडू ठीक. एखाद्या लेकराने करंजी उचलले ठोका देवाच्या आधी उष्ट करतो. अरे खाऊ दे ना जे खाताय त्याला. हे माणसाचा स्वभाव. महालक्ष्म्या काही खात नाहीत बिचारा. त्यांच्या पुढं करंजा लाडू ठीक, काही खात असं सुद्धा नाही. नुसतं आहे का काही त्यांच्या पुढं? हा, ही अवस्था आहे महाराज. मग पानं खात्यात महालक्ष्मी. पुन्हा जेवण झाल्यावर पानाचं इडं त्यांना असं पानं घेता येत नाही. पण आमच्या माता भगिनी लय हुशार, पान असं टप्पू पण येतात आणि बोटाचे फटे का हे असं त्यांनीच त्या कळालं पाहिजे महाराज. का जोपर्यंत काही हुशार माणसं असतात का, हुशार माणसं ते 200 रुपयात पेशंटला खुश करते. 200 रुपयात 200 रुपयात पारले पुढे घेतले एकजण एवढे मोठे. 200 रुपयात एवढा मोठे पुढे आले, 50 पुढे 200 रुपयात 5-5 रुपयाला पुढे असे घेतले पिशवीमध्ये एवढे मोठे आणि घेऊन लगेच त्या सरकारी दवाखाना. ते आमचे पाहुणे किती नंबरला तो ॲडमिटदार श्री कोणी किती नंबरला सरकारी दवाखान्यामध्ये. एक म्हणला तिसऱ्या मारल्यावर 17 नंबरला आहेत. म्हणला ते पायऱ्या यंगत होता. मी त्या पेशंटला भेटून पायऱ्या खाली उतरत होतो आणि पुढे घेऊन चालला. म्हणलं बाबा काय त्यात? मला पारले. मी म्हणलं ते वारले, जा घरी घेऊन. कुठं चालला? पारले घेऊन. काय हुशार माणसं नुसतं थोड्यात गोड करायचं. मग मला सांगायची एकच कारण, आपलं कुणीच नाही महाराज. सगळे इथं सोडून जायचे. माहिती आहे की नाही? नाही कोणाचं कुणी. पण पार्ट गेल्यावर कळतो महाराज, आता कळत नाही. ह्या गाडीचा पार्ट बाजारात भेटत नाही. पार्ट गेल्यावर कळतो, आता नाही. पार्टाची किंमत तुम्हाला सांगतो. तसं होऊ नाही कुणाला, पण झाल्यावर माणसं भेटायला जातात. अर्धा अंगवायू झालं का वारं गेल्यावर माणसाच्या अंगावून, आणि त्याला दवाखान्यातून घरी आणावं पुन्हा. आणि घरी आणल्यावर मग सगळे माणसं भेटायला ना, सगळे माणसं भेटायला जाणार. भेटायला गेल्यावर मोकळ्या हाताने कोणी जात नाही. सगळे माणसं भेटायला. आणि भेटायला गेल्यावर जे ते माणूस येईल, कसं काय बाबा बरं आहे का? वय वय वय. आता कुठं नीट झाले? फोन तांबा सुलतानपूर. आता तिथून आल्यापासून काही फरक? तिथून आल्यापासून काही फरक? मला बोट हालत येत ना.
बोट आलं म्हणला हात हालवतो का म्हणला हो. म्हणलं चालायला येतं का चालायला म्हणला हो. मला सांगा एवढं केल्यावर कळतो महाराज पार्ट माणसाचं गाडी कळतंय का काही अजिबात कळणार नाही. हे लक्षात आलं पाहिजे महाराज. या गाडीचा पार्ट पुन्हा बाजारात भेटत नाही. लवकरात लवकर सावध व्हायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी सांगतात न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. अर्धक्षण घडता संताची संगती तेने होय शांती महत पापा. जे का रंगले गांधले त्यासी म्हणे जो आपले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. महाराज संताच्या संगतीमध्ये राहिलं का साधूबोध झाला तो नुरुनिया ठेला ठाईच मुरला अनुभव. म्हणून हा अनुभव आला पाहिजे. म्हणून संत त्या ठिकाणी सांगतात पुढल्या चरणामध्ये तुका मने गर्भावाशे तुका मने गर्भावाशे तुका मने गर्भावाशे तुका मने गर्भावाशे सुखे खाला
गर्भवासी सुखी घालावे आम्हासी. कारण जन्मतानी दुःखही मरतानाही दुःखही माणसाला. काही सांगू मी गरिबीची यातना मज भोगिता नारायणा. जन्मल्यावर काही माणसाला कमी दुःख आहे म्हणता का? फार दुःख आहे महाराज. जन्माला बी बाळाने जन्म घेतल्यानंतर 80 वर्षाची आजीमाई तिथं हजर असतात आणि पाणी चुलीवर शेकायला ठेवलेलं असतं गरम करायला. मग 80 वर्षाची आजीमाईला ते हात घालून बघितलं पाण्यामध्ये, होऊ दे शेकू दे अजून कडक होऊ दे. मग 80 वर्षाच्या आजीला निबर कातड्याला ते गरम पाणी लागणारं त्या कवळ्या लेकराला काय गुदगुले करीत असेल का पाणी? मग तसलं कडक पाणी त्या लेकराच्या अंगावर वाचायचं, आडतच असतं. मग सगळ्या माता भगिनी जवळच्या कपडे तिथं अंग पुसल्याच्या नंतर मग कोणी म्हणणार मला जरा कपाळ उचच दिसते, मग असं ठोकावं लागतं कपाळ असं. कान म्हणलं हे कान इकडं, हे पाय ह्या कानाला, हे पाय वडावडीच आहे. ते आडतं तरी वडावडीच. नाक थोडंसं बोतकं वडायचं धरून नाक असं आहे की नाही, सगळं वडावडीच आहे. मग मला सांगा जन्मात काय सांगू मी गरिबीची यातना माझं भोगिता नारायण. जन्मातही दुःख आहे, मरताना काही कमी दुःख आहे. मरताना तुम्हाला सांगितलं किती हाल होतात म्हातारा वय झाल्यावर कोणी नीट बोलत नाही, काही नाही, हाल होतात महाराज. म्हणजे मला सांगा इतके हाल होतात. तर एवढं असताना सुद्धा जगद्गुरू तुकाराम महाराज म्हणतात काही हरकत नाही म्हणले. जन्मातानी दुःख आहे, मरतानाही दुःख आहे, पण देवा तुला मला असणारा देवा तुझा कदापि विसर नाही पडायला पाहिजे आणि संताची संगत द्यायला पाहिजे. असं जर हमेशा जर दिलं भगवंताचं नामचिंतन, संताची संगत आणि त्या ठिकाणी असं जर दिलं ना तर मग सुखे घालावे आम्हासी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. गुण गाईन आवडी हीच माझी सर्व जोडी. कुमार कुमार वेगामध्ये संकल्पित वेळामध्ये या ठिकाणी सेवा केलेली करत आहे. खरोखर असणारा हरिभक्त परायण शशीराव महाराजजी आणि असणारं खरोखर नियोजन फार चांगलं केलं महाराज. यालाच नियोजन महाराज सगळे गुणीजन मंडळीत महाराज, सगळे गायनाचार्य एकाचडी एक आहे की नाही, मृदंगाचारी तसेच इनेकरी बाबा तसेच आहे की नाही, असे जे इनेकरी पाहिजे. लय हसत होते मग आता आहे की नाही. हसता चेहरा पाहिजे. कितना हसीन चेहरा कितनी प्यारी आंखें आंखों से झलकता प्यार क्या कुदरत ने बनाया या. असं पाहिजे महाराज. खरोखर असं हसता चेहरा पाहिजे माणसात आहे की नाही. आणि म्हणून आयोजन नियोजन फार चांगलं केलं आहे महाराजांनी. खरं जेवढे धन्यवाद द्यावा तेवढे त्यांना त्या ठिकाणी गावाला सगळ्या गावाच्या सहकार्याने आणि ते असणारे पुढं असतात महाराज. हे विशेष आहे महाराज. बऱ्याच ठिकाणी आपण लांब फिरवतो आहे की नाही, पण गावामध्ये लांब लय वजन असतं पण गावात नसतं. यांचं उलटं काम आहे महाराज. सगळे यांचं इथं गावामध्ये एवढं वजन त्यांचा शब्द कोणी मोडीत नाहीत महाराज. आणि हेच खरं, ह्यालाच खरं असणारं वागण्याची पद्धत. ते बी मर्यादाशील सगळ्याचे मन सांभाळून हे करून वागतात ना. म्हणून त्या ठिकाणी त्या सगळ्याला गावातल्याला माहिती आहे की बाबा महाराज जे काही करते ते टाळकरी आणतेन, कीर्तनकार आणतेन, मृदंगाचार आणतेन, कोणी का आणला पण ते चांगलेच आणणार आहे. त्यांना बी सगळ्याला माहिती पडलं. मग त्यांच्यावर विश्वास ठेवला महाराज. विश्वास तो करी स्वामीवरी सत्ता, हे त्यांचं कार्य आहे महाराज. म्हणून खरोखर असं असणार. त्यांनी मला कधी बघितलं नव्हतं आणि मी त्यांना कधी बघितलं नव्हतं. नुसतं फोनवरच आणतो त्या ठिकाणी असणार जे हरी झालेलं आहे. आणि म्हणून आणि खरोखर गावाला त्या ठिकाणी सगळे तरुण बांधव माता भगिनी सगळे एकदम त्या ठिकाणी फक्त जाता जाता एवढंच सांगायचं आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ धारण करा, मांसाहार करू नका, मद्यपान करू नका, निर्विष्णी राहा. व्यसन आणि फॅशन ह्याच्यामध्ये जगादोगतीला चाललेलं आहे की नाही. आपण माणसं आईवडिलाची सेवा करा महाराज. माये बाप केवळ काशी त्याने न जावे तीर्थाशी, सकळ तीर्थाचे धुरे जे का माता पिते. आईवडिलाची सेवा केली पाहिजे पण करत नाहीत माणसं. हायतवरक नाही, गेल्यावर मग फायबरची खुर्ची, लॅमिनेशन केलेला फोटो, पुन्हा आमच्यासारखा बाबा एखादा कीर्तन सांगायला. त्या गेलेला तर आमचा काही संबंध नसतो, पण त्यांच्या 10-5 रुपयासाठी आम्हाला म्हणावं लागतं अण्णासारखा माणूस पुन्हा होणे नाही. अरे अण्णाने फाट्यावरून गाडी गावात मोकळी आणली, कधी माणूस बसून दिला नाही. वारं अण्णा, ही अवस्था आहे का नाही महाराज. माणसं आणतात, नुसतं आणतात. बघा तुम्ही ज्याच्या घरामध्ये म्हातारी गेलेला असेल आणि त्याच्या चेहऱ्यावर एवढी उदासी नसती, त्याला भेटायला माणसं येतात. ते बैठकीत बसल्याला तर फडकं बांधून भेटायला, त्याच्या चेहऱ्यावर एवढी उदासी नाही. हे भेटायला आलेले आणणारे
अन्नाचं काय दुखत होतं का मग बिगर दुखण्याचा मेला काय अरे दुखत होतं म्हणून मेला ना अरे काय विचारतो तू काय सांगायचं तुला काय आव्हान आहे काय माहीत नुसतं हे नुसतं आव्हान देत महाराज आमच्या माता भगिनी सुद्धा बाबा मी म्हणतो हाय तर सांभाळा बाबा हो गेल्यावर रडायची गरज नाही काही नाही आमच्या माता भगिनी सुद्धा एवढ्या रडात्या बाबा महाराज रडायला लागल्यावर कुठं संदर्भ सुद्धा जुळत नाही पण रडायला लागल्यावर लय मोठ्या कुठं संदर्भ जुळत नाही बघा जुळत असलं तर मी तुम्हाला सांगतो जुळतो का बघा तुम्ही कुठं जुळत नाही बघा तुम्ही फोटोपाशी 10व्याला फोटोपाशी आलं की ते देवबापा म्हणले घ्या दर्शन म्हणलं की सगळे उठणार त्या फोटोपाशी आलं की हुंदगा आल्याशिवाय राहत नाही दादाला तिळाच्या कारण झालं आवडत वात्या ना अरे खात भात्या तेव्हा दिल्या नाही ना दिले का नाही आणि एकदा माझ्याकडे डोळे उघडून बघा आता का बघ जेव्हा बघितलं तेव्हा बघितलं नाही तेव्हा बघायचं होत तेव्हा नुसतं आडत महाराज हाय तर सांभाळा गेले की काही नाही पण रडायला लागलं आमच्या माता भगिनी तो एवढ्या मोठ्यानं रडत आहे बाबा कुठं संदर्भ लागत नाही उचला चटकी उचलायची टाकून उचला नाही थांबा पोरगी येऊ द्या एकूण एक पोरगी जवळ आली म्हणली येऊ द्या तिचा हात लागला पाहिजे पोरगी आली भाऊ गाडीतून खाली उतरली सगळी आली म्हणजे सगळे लोक तिच्याकडे बघत आहे ना उचला तयारीच असते सगळी तिच्याकडे बघितली तिला वाटलं माझ्यामुळेच राहिलं दिसतं काय ती गाडीतून खाली उतरली डोळ्याला पाण्याचा थेंब नाही निस्ता पदर पुढं वाढणार तिथूनच दादाचे गुण आठवायचे तिथूनच मला दादा हो मी येऊ सरकाचा दम काढला नाही आपल्या घरचं आहे काय ते तिथूनच म्हणायचं दादानी कधी बिडी विकत घेऊन वडली नाही दादानी कधी तंबाखू विकत घेऊन खाल्ली नाही दादानी कधी कुणाचे 10 रुपये घेतले तर महागारी दिले नाही दादा हो आता गावातल्या सोयरी की कोण मोडी नाही ह्योच होता कोण होता दुसरा नव्हता ह्योच होता महाराज म्हणून लक्षात आलं हाय तर सांभाळा महाराज गेले की कोणीच कोणाचं नाही म्हणून झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पण करू ज्या संत म्हणताने तुमच्या आमच्यासाठी अखंड देह जिजवला त्यांचं भजन घेऊ हे चॅनलवाले आहे की नाही हेही त्या ठिकाणी खूप असं असणारे चॅनल आणि माईक सिस्टम लई जोरात आहे बरं का ह्यांच्यासाठी लई भारी सिस्टम माईक सिस्टम चांगली आहे की नाही त्या कार्यक्रम तर एवढंच असतो महाराज आहे की नाही म्हणून आता पुन्हा उद्या आहेच आपली सलामी आहे की नाही या जाळण ह्याला मला जाळणधूर संगत जाळणधूर जाळणधोर ठसकान फापकान खेकानान पोपाटान रटान टपू जय विठ्ठल महाराज जय